श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7वा विष्णुबुवांचे गर्वहरण। मुंबईचे विष्णुबुवा ब्रह्मचारी वेदांतांवर उत्तम निरूपण करीत म्हणून राजांनी त्यांना अक्कलकोटास आणले। राजमंदिरात वेदांत चर्चा अखंड रंगू लागल्या। बुवांच्या अंगी विद्वत्तेबरोबर अहंकारही ठासून भरला होता, म्हणून श्रींची परीक्षा बघण्याची विपरीत बुद्धी त्यांना झाली। त्यांनी श्रींना विचारले, काय केल्याने वृत्ती ब्रह्मपदी तदाकार होईल? उत्तरादाखल श्री जोरजोरात हसले। स्वामींची ही अनाकलनीय कृती पाहून ब्रह्मचारी बुवा स्वामी हे परमेश्वर नसून त्यांना वेदशास्त्राचे काहीच ज्ञान नाही असे लोकांना सांगू लागले। बुवा श्रींना दुष्णे देऊन मुक्कामी परतले। विष्णू बुवा निद्राधीन झाले असता स्वप्नात अंगावर असंख्य विंचू चढून महाविषारी विंचू आपणास दंश करीत आहे असे दृश्य दिसले। जागे होताच बुवांना दरदरून घाम फुटला, भीतीने गाळण उडाली। जवळच्या पारसी गृहस्थांनी त्यांना धीर दिला। अनुभव शून्य ज्ञानाचा बडेजाव घेऊन पुन्हा बुवा श्रींकडे येऊन कालचाच ब्रह्मपदाचा प्रश्न विचारू लागले। प्रश्न ऐकताच श्रींनी स्वतःला पंडित समजून वेदांताच्या गोष्टी बोलतोस आणि स्वप्नातील विंचवांना घाबरतोस, अशा अनावश्यक भीतीने ब्रह्मपद मिळणार नाही। ब्रह्मपद तदाकार होण्यासाठी कष्ट लागतात, ते फुकट मिळत नाही असे स्वामी म्हणताच बुवांचा अहंकार क्षणात नाहीसा झाला। स्वामी महाराजांच्या चरणी बुवा नतमस्तक झाले। अहंकार युक्त विद्वत्तेपेक्षा श्रद्धायुक्त शुद्ध अंतकरणाने केलेली सेवा ब्रह्मपदी तदाकार होण्यासाठी आवश्यक असते।